वेलकम टू द चॅनल गाईज. आज माझा 11वा दिवस आहे माझ्या ट्रेडिंग जर्नीचा, जे मी फंडिंग चॅलेंज घेतलेला आहे. तर आज बुधवार आहे आणि बुधवारी आणि मंगळवारी मी व्हिडिओ अपलोड नव्हता केला ॲनालिसिसचा. तर कारण की त्या दिवशी मार्केट आपल्या ह्या झोनमध्ये होतं आणि इथं आपल्याला कोणताच पॉईंट जवळ नव्हता आणि मार्केट जरा कन्फ्युजिंग चाललं होतं. त्याच्यामुळं आपण इथं ट्रेड काल घेतला नव्हता. तर त्याच्या बदल्यात मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला होता. तर आज परत मार्केट आपल्या झोनमध्ये आलेले आहे, त्याच्यामुळं मी ते ॲनालिसिस सांगतो तुम्हाला की कसं काय केलेलं आहे. मार्केट ज्यावेळेस 25 तारखेला ह्या झोनमध्ये बॉस केलं, बॉस नंतर मार्केट IDM इन्व्हेस्टमेंट बनवली आणि त्याच्यानंतर हे चेंज ऑफ कॅरेक्टर ती चुकलं होतं. हे चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यावरती मार्केट खाली जात गेलं आणि एक नवीन लोअर लो बनवला. IDM बनवला आणि आता मार्केट डाऊन ट्रेंडला जायला पाहिजे, पण मार्केटने आपण IDMच्या वरती 2 ऑर्डर ब्लॉक होते ज्या अनटॅप होत्या, ज्या टॅप झालेल्या नव्हत्या. तर ही एक ऑर्डर ब्लॉक होती, मार्केटने ही टॅप केली आणि आपला रूल म्हणजे आपली स्ट्रॅटेजी अशी की IDMच्या वरती कोणता पण अनटॅप ऑर्डर ब्लॉक असला तर आपण तिथे एंट्री घ्यायची. आणि एंट्री तिथं बनलेली होती, रेड कॅन्डल बनली होती, पण मार्केट तिथं वरती गेलं आणि आपला तिथं SL हिट झाला. त्याच्यानंतर दुसरं इथं ऑर्डर ब्लॉक होती जी अनटॅप होती, जी टॅप झालेली नव्हती. तर एकतरी इथं IDMच्या वरची फर्स्ट ऑर्डर ब्लॉक, नाहीतर मग एकदम लास्टवाली ऑर्डर ब्लॉकला पण मार्केटने टॅप नाही केलेलं, डायरेक्ट चेंज ऑफ कॅरेक्टर करून मार्केट वरती गेलेलं होतं. तर आता मार्केट नवीन हायर हाय बनवण्यासाठी ते IDM वगैरे मोठं स्ट्रक्चर बनायला लागेल. त्याच्यासाठी आता आपण त्याचा वेट करत आहोत BTCमध्ये. आणि इथेरियममध्ये बघितलं तर इथेरियममध्ये हे 1, 2, 3 आणि हा 4 वेळा चॉक स्वीप झालेला आहे. म्हणजेच मार्केट ह्या लेवलच्या खाली येत नाही आहे. नुसतं इथं येऊन लिक्विडिटी घेतली, इथं येऊन पण लिक्विडिटी घेतली मार्केटने. तर मार्केट इथून वरती जाते, म्हणजे मार्केटला ट्रेंड चेंज करायचं नाही, फक्त तिथून लिक्विडिटी घेऊन मार्केट वरती कंटिन्यू करणार. तर किती 25 तारखेचा हायर हाय मार्केटने इथं तोडला. 26 तारखेचा हायर हाय मार्केटने 2 जुलैला तोडला आणि तोडल्यानंतर आता मार्केट डायरेक्ट वरती गेलं. त्याच्यामध्ये आपण एक मध्ये ट्रेड घेतला होता जिथं इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर स्वीप केलं होतं, लिक्विडिटी सगळ्यांची स्वीप केली होती आणि आपण स्वीप केल्यानं लिक्विडिटी स्वीप झाली. त्याच्यानंतर इथे एक छोटासा IDM बनलेला, हा जो IDM होता हा IDM बनला. IDMच्या वरती आपण एक छोटीशी 5 मिनटावरती एक ऑर्डर ब्लॉक होती. मार्केट IDM इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंटच्या नंतर मार्केट थोडं वरती येऊन ऑर्डर ब्लॉक टॅप केली आणि आपली एक छोटीशी एंट्री टॅप झाली आणि 1:12 आपल्याला भेटलेलं आहे, कारण की आपला स्टॉप लॉस कमी होता आणि सफिशियंट टार्गेट आपलं होतं.
तर ठीक आहे, 30 मिनटावर येऊ परत. आणि मार्केटने इथं लिक्विडिटी स्वीप आणि इथं लिक्विडिटी स्वीप करून मार्केट परत वरती गेलेलं आहे. इथं ज्यावेळेस लिक्विडिटी स्वीप झाली तर 5 मिनटावरती बघितलं तर ज्यावेळेस लिक्विडिटी स्वीप होती, ज्यावेळेस सगळ्यांचे SL ग्रॅब होतात, लिक्विडिटी ग्रॅब होती, त्यावेळेस मार्केट डायरेक्ट वन साईड मुवमेंट देत नाही. मार्केट जी पहिली मुवमेंट देतात ती मुवमेंट ट्रॅप करण्यासाठी असती. आणि त्याच्यानंतर आणि ज्यांनी इथून एंट्री घेतली किंवा इथून एंट्री घेतली तर मार्केट काय करतं की आता यांच्या सगळ्यांचे स्टॉप लॉस इथं लागलेत. मार्केट इथून परत खालील सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतं आणि मग वरती जातं. तर मार्केटने सगळ्यांचे स्टॉप लॉस खाऊन एक वरती ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे. आणि ट्रेंड कंटिन्यू करून एक जुना जो ब्रेक स्ट्रक्चर होता, जो हायर हाय होता, तो आत्ताशी ब्रेक झाला आहे. आता तो ब्रेक झाला आहे तर 5 मिनटावरचं त्याचं स्ट्रक्चर असं आहे. आणि 30 मिनटावरती तर तो आत्ताच रिसेंट म्हणजे ते 9 वाजता टॅप झालेला आहे. त्याच्यामुळे इथं काही स्ट्रक्चर नाही बनलेलं आणि IDM बनला आहे ना, काही कोणती अशी मुवमेंट झाली आहे. ते वन साईडवरती काहीतरी आय थिंक वॉरमुळं किंवा काहीतरी फंडामेंटल चेंजेसमुळं मार्केट असं वन साईड मुवमेंट केलेली आहे. मार्केटने खूप मोठी मुवमेंट आहे, 2436 पासून तर 2590 पर्यंत, म्हणजे 150 पॉईंट्स प्लस मुवमेंट आहे. तर सध्या तरी इथं काही अपॉर्च्युनिटी नाही आपल्याला. आपण गोल्डवरती पोहोचू, आपला मेन चार्ट असतो. गोल्डवरती मार्केटने इथं चेंज ऑफ कॅरेक्टर केलं होतं, तर मग इथं एक हायर हाय बनायला पाहिजे होता. आणि इथं हायर हाय बनण्यासाठी हा आयडियम कंप्लीट व्हायला पाहिजे, टॅप व्हायला पाहिजे. तर IDM टॅप झालेला नाही, मार्केट इथूनच वरती जाते. जर IDM टॅप झाला असता तर मार्केट थोडं अजून खाली आलं असतं या ऑर्डर ब्लॉकपर्यंत. का? कारण की IDMच्या खाली आपल्याला हा फर्स्ट ऑर्डर ब्लॉक अनटॅप झालेला दिसतोय. तर ठीक आहे, IDM टॅप नाही झालेला. आणि आता मार्केट ह्या लेवलच्या पण जर वरती गेलं, म्हणजे मार्केट ह्या इथं आलं, तर मग मार्केटला आपल्याला मग हा IDM इथं आपल्याला घ्यावा लागेल. आणि मग हा स्वीप झाला का मग त्याच्यानंतर आपल्याला ही ऑर्डर ब्लॉक घ्यायला लागेल. ही जी आहे ही ऑर्डर ब्लॉक आपल्याला घ्यायला लागेल. मार्केट इथे येऊन टॅप करून वरती ठीक आहे. गोल्डमध्ये पण सध्या अपॉर्च्युनिटी नाही, मोठं स्ट्रक्चर बनतं आहे 30 मिनटावरती ना. आपण डेली ट्रेड घेत नाही, आपण आठवड्यातून मोजकेच ट्रेड घेतो. कारण की दररोज ट्रेड शोधणं म्हणजे ते एक मार्केटला जबरदस्ती करण्यासारखं आहे. मार्केटला ज्यावेळेस ट्रेड द्यायचे व्यवस्थित ॲनालिसिस करून त्या अपॉर्च्युनिटी व्यवस्थित चांगल्या रीतीने शोधणं हेच एक प्रोफेशनल ट्रेडरचे गुण असतात. तर गोल्डमध्ये आपल्याला काहीच अपॉर्च्युनिटी नाही, कारण की स्ट्रक्चरच फुल्ली कंप्लीट झालेलं नाही. USDमध्ये आत्ता मगाशी मी ॲनालिसिस करत होतो आणि स्ट्रक्चर मॅपिंग वगैरे काही केलं नव्हतं. जर रिसेंट स्ट्रक्चर मॅपिंग मी करून घेतलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अप ट्रेंड कंटिन्यू चालू होता. इथं हायर लो ब्रेक झाला, ब्रेक झाल्यानंतर ट्रेंड रिव्हर्स झाला, म्हणजे इथं आता डाऊन ट्रेंड चालू झाला. तर डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला. इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पण झालं, IDM पण झाला, म्हणजे इथं एक नवीन लोअर लो बनलेला आहे.
हा लोअर लो बनलेला आहे, म्हणजे मार्केट आता डाऊनला येण्यासाठी मार्केट IDMच्या वरती जो फर्स्ट अनटॅप जो ऑर्डर ब्लॉक आहे तो ऑर्डर ब्लॉक घ्यायला गेले. आता IDM आपला इथं झाला आहे. IDMच्या वरती कोणताच ऑर्डर ब्लॉक असा अनटॅप झालेला दिसत नाही, तर हा एक मोठा ऑर्डर ब्लॉक आहे. त्या ऑर्डर ब्लॉकपर्यंत मार्केट आले. आपण तिथे एक मगाशी तिथे एक एंट्री आपण प्लॅन केली आणि मार्केट आपल्या साईडला मुवमेंट करत चाललेलं आहे. मार्केटने तिथून रिजेक्शन घेतलेले, कारण की मार्केट आपल्याला दिसतं की थोडक्यात मार्केट पियानो बनवत आहे. साईड एकदम कट टू कट त्या लेवलला येऊन मार्केट वरती जात नाही, तर एक रिजेक्शन घेत आहे आणि अनेक लोकांना कन्फ्यूज करत आहे, रिटेलर्सला, की इथून बाय करायचे की सेल करायचे, बाय करायचे की सेल करायचे. तर EURUSD मध्ये आपण सेलिंगचा ट्रेड घेतलेला आहे आणि तो आपण त्याचं टार्गेट ह्या बॉसपर्यंत नवीन लोअर लोपर्यंत ठेवले 1:4.5. EURUSD झालं. आता आपण USD JPYच्या ॲनालिसिसकडे बघू. याचं पण मी मॅपिंग करून ठेवलं नव्हतं, मॅपिंग केलं तर बॉस झालं, चेंज ऑफ आपलं ब्रेकअप स्ट्रक्चर झालं. त्याच्यानंतर इथं ब्रेकअप स्ट्रक्चर नाही, इथं लोअर लो नवीन नाही बांधला, कारण की इथं हा IDM नाही बांधलेला. त्याच्यानंतर याच्यापेक्षा लोअर पॉईंट हा होता, याचा IDM पण नाही बांधलेला. मार्केटने हा लोअर लो बनवला, याचा IDM केला आणि मार्केट आता IDMच्या पण वरती चाललं आहे. आता म्हणजे त्याला डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी मार्केटला आधी नाही का, म्हणजे समजा जेवढं खाली जायचं आहे तेवढं वरती ते फ्यूल जमा करतं, थोडक्यात नाही का, वरती ते लिक्विडिटी ग्रॅब करायला बघतं. आता इथं लिक्विडिटी कोणती राहिली, आता ही जी हा जो स्क्वेअर दिसतोय ही एक ऑर्डर फ्लो आहे. ऑर्डर फ्लो कोणती, की हा जो अपसाईडचा पुलबॅक आहे, हा अपसाईडचा पुलबॅक इथं मार्केट टॅप केलं आहे. हा जो अपसाईडचा पुलबॅक आहे ह्या स्क्वेअरने टॅप केलं आहे. हा जो पुलबॅक आहे ह्या पुलबॅकला ह्या पुलबॅकनी टॅप केले आणि ह्या छोट्याशा पुलबॅकला याने टॅप केले. पण आपण जर व्यवस्थित बघितलं ना, तर हा जो पुलबॅक आहे त्याला ना याने टॅप केलं आहे, ना याने ना कोणत्याने, तो म्हणजे एकटा आणि तो अनटॅप आहे, म्हणजे तो अजून फिल झालेला नाही आहे आणि मार्केट तिथपर्यंत येऊ शकतं. आणि जर मार्केट इथपर्यंत आलं तर आपण इथून एक एंट्री प्लॅन करणार आपल्या रूलनुसार आणि टार्गेट ब्रेकअप स्ट्रक्चरपर्यंत 1:8 1:9. ठीक आहे. JPYचं पण सिम्पल ॲनालिसिस सिम्पल करतो आपण, कारण त्याच्यामुळं आपल्या कन्फ्युजन कमी होतं आणि एक तर SL होतो छोटा, नाहीतर TP होतो मोठा. ठीक आहे. USD JPY झालं. GBP USD मध्ये पण स्ट्रक्चर बनलेलं नाही, स्ट्रक्चर मॅपिंग करत होतो. ब्रेकअप स्ट्रक्चर झालं. अप ट्रेंड व्हायला पाहिजे होतं, मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर केलं, डाऊन ट्रेंड रिव्हर्स केला. आता रिव्हर्स केला तरी आता याचा IDM होईपर्यंत आपल्याला इथपर्यंत थांबण्याची गरज आहे. आता इथपर्यंत मार्केटला येण्यासाठी आता किती टाईम लागतोय आपण नाही सांगू शकत. आणि इथं आपल्याला काय असं ह्या झोनवरती काहीच दिसत नाही, जोपर्यंत IDM होत नाही त्याच्यापर्यंत आपण वरून एंट्री घेऊ शकतो ना खालून, ते आपल्या स्ट्रॅटेजीमध्येच नाही आहे. GBP JPY मध्ये पण डाऊन ट्रेंडचा अगदी अप ट्रेंड होता, चेंज ऑफ कॅरेक्टर झाली होती, डाऊन ट्रेंड चालू झाला, ब्रेकअप स्ट्रक्चर
ठीक आहे. तर इथं एकदा चॉक पॉईंटपर्यंत मार्केट येऊन परत रिवर्स झालं होतं. ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं आहे. पण आता जर आपल्याला डाऊन ट्रेंड कंटिन्यू पाहायचा आहे तर आय थिंक इथं मी कन्फ्यूज आहे की इथं इंड्युसमेंट बनली का नाही, IDM झाला आहे का नाही. पण मला वाटतं की मार्केट असं खाली जाऊन म्हणजे कसं की आता इथून खाली जाऊन एक नवीन लोअर लो बनवल आणि हा IDM टॅप करून मग खाली जाईल आणि हा वाला IDM बनवून मार्केट इथं कोणती ऑर्डर ब्लॉक असेल ती ऑर्डर ब्लॉक टॅप करून खाली ब्रेकआउट स्ट्रक्चर असं ब्रेकआउट स्ट्रक्चर करेल. तर ठीक आहे, आपण जास्त लांबत नाही बसणार आहे. आपण एक मेजर पेअर्सचे जसं की BTC झालं, इथेरियम झालं, मेन म्हणजे गोल्ड झालं, युरो USD JPY आणि GBP USD हे 4-5 पेअर्समध्ये चांगला व्हॉल्यूम असतो. आणि मेन म्हणजे आपण गोल्डवरती आणि BTCवरती करत असतो. पण BTCवरती जास्त स्प्रेड आहे, त्याच्यामुळे आपण BTC फक्त ॲनालाइज करतो. आणि गोल्ड आपलं फेवरेट आहे आणि गोल्डवरती ट्रेड करण्याची मजा म्हणजे गोल्ड खूप फास्ट मुवमेंट देतं आणि फास्ट प्रॉफिट देतं. त्यामुळे गोल्ड सगळ्यांनाच करावं वाटतं. पण गोल्ड एवढं पण सोपं नाही, मॅनिप्युलेशन खूप असतं. ऑपरेटर्स बसलेले असतात रिटेलर्सला ट्रॅप करण्यासाठी, सांभाळून करावं लागतं. तर आता युरो USDचा आपण ट्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या साईडला मार्केट मुवमेंट देते. 5 मिनटावरती आपल्या साईडला कॅन्डल बनवत चालले. मार्केटने जर ही लेवल जर ब्रेक केली तर मार्केट 100% इथून खाली जाणार इथपर्यंत आणि आपल्याला 1:4 भेटेल आणि आपला प्रॉफिट होईल. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. आज फक्त ॲनालिसिस होतं. एक ट्रेड घेतला युरो USDचा, बाकीकडे सगळीकडे स्ट्रक्चर बनलेलं नाही. कुठंच स्ट्रक्चर बनायला 2-3 दिवस लागतील. आणि मध्ये कुठं समजा फास्ट मुवमेंट झाली आणि आपल्या पॉईंटपाशी, आपल्या एरियापाशी, आपल्या झोनपाशी जर मार्केट आलं तर आपण तो ट्रेडची अपॉर्च्युनिटी शोधू. तोपर्यंत ठीक आहे. आज माझा डे 11 होता आणि डे 11 होता आणि आता इथून पुढे मी असंच नाही का, इथून पुढे असंच दररोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. थँक्यू.